नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. मी शब्दाचा पक्का आहे, पण काही जण माझ्यावर आरोप करत असतात. काम होणार असेल तर मी हो म्हणतो, नाही तर नाही म्हणतो, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांसाठी 5 वर्ष वीज माफ नाही ठेवली तर पवारांची औलाद सांगणार नाही, अशी घोषणाच अजित पवारांनी केली आहे. मराठा ओबीसीत वाद लावणारे राजकीय पक्ष आहेत. शरद पवार यांचं वक्तव्य आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका चिथावणीखोर असल्याचा आरोप त्यांनी केला. वंचितला सत्ता द्या, आम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण देऊ, अशी घोषणा त्यांनी केली. मावळ विधानसभेत भाजप नेते बाळा भेगडेंनी बंडखोरीचे संकेत दिले. सांगली लोकसभेनं महाराष्ट्राला जनतेचे डोळे उघडलेले आहेत आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन पक्षानं निर्णय घेतला तर काय होतं हे सांगलीकरांनी दाखवून दिलं, असं सांगत त्यांनी मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केलं. 2.5 वर्षांचं सरकार पडल्यानंतर काही आमदार भेटून विकास कसा करणार असा प्रश्न विचारत होते. पण आपल्याला शिवसेना चालते तर भाजप का नको, अशी भूमिका मी मांडल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. अनेक आमदारांनी माझ्यावर विश्वास टाकला म्हणून मी हा निर्णय घेतला, माझ्यासाठी हा निर्णय घेतला नाही, असं ते म्हणाले. अजित पवार नाशिक दौऱ्यावर असताना छगन भुजबळ येवला दौऱ्यावर होते आणि यावर त्यांना विचारलं असता लवकरच आचारसंहिता लागणार असून माझ्या मतदारसंघातील कामं पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. अजितदादांना वाईट वाटत नाही, तुम्हाला का वाटतं, असा सवाल त्यांनी केला. पुण्यात उद्धव ठाकरेंनी घटनातज्ञ उल्हास बापट यांची भेट घेतली. बापट यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. उल्हास बापटांकडून उद्धव ठाकरेंनी घटनात्मक बाबी समजून घेतल्याची माहिती मिळते. इंदापूर तालुक्यातील बावडा गावामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा स्थापन केली आणि त्यामुळे इंदापुरात महायुतीत बिघाडी झाली का, अशा चर्चांना उधाण आलंय. मात्र या शाखा स्थापनेसंदर्भात मला कोणतीही कल्पना नव्हती. मी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जालन्यातील घनसावंगी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावी असा ठराव घेण्यात आला. जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झालेल्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला. दिल्लीच्या राजकारणात येत्या महिनाभरात मोठ्या उलाढाली होणार असून देशाच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता शेकापचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केली. शरद पवार पंढरपुरातील शेकापच्या अधिवेशनाला येणार होते, मात्र ऐनवेळी त्यांना दिल्लीला जावं लागल्यानं ते येऊ शकले नाहीत आणि त्यावेळी त्यांनी ही माहिती दिल्याचं पाटील म्हणाले. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केला. रत्नागिरी जिल्ह्यातील 5 पैकी पारंपरिक 2 विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावेत. जिल्ह्यात एकही जागा न मिळाल्यास मैत्रीपूर्ण लढतीसाठी आमची तयारी आहे. तसंच गरज पडल्यास स्वतंत्र विधानसभा लढवण्यासाठीही आम्ही तयार असल्याची भूमिका भाजपनं घेतली आहे. 15 ऑगस्टपर्यंत विधानसभेबाबत बैठका होतील आणि पहिली यादी लवकरात लवकर जाहीर होईल, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. सरकार येणार म्हणून काही लोकांच्या पोटात दुखतंय, मात्र नोव्हेंबरमध्ये महायुती सरकार महाराष्ट्रात असेल, असा दावा सामंत यांनी केला. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं मोर्चे बांधणी सुरू केली. महायुतीच्या नेत्यांच्या आता विभागवार बैठका सुरू झालेल्या आहेत. कोकण विभागाच्या पार पडलेल्या बैठकीत 15 विधानसभा मतदारसंघाचं महायुतीच्या 3 प्रमुख पक्षांमध्ये जागा वाटप करण्यात आलं, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांनी दिली. अहमदनगरच्या संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा बैठक मेळावा जी पार पडलेला आहे आणि यावेळी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सुजय विखे यांच्या उमेदवारीसाठी ठराव करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवू, असं आश्वासन विखे पाटील यांनी दिलं. सुजय विखे पाटील हे मोठ्यांचं लाडकं लेकरू आहे. त्यांचा छंद असेल तर पालकांनी तो पुरवला पाहिजे, असा खोचक टोला बाळासाहेब थोरात यांनी विखेंना लगावला. सुजय विखेंनी संगमनेरमधून निवडणूक लढवावी असा ठराव भाजपच्या बैठकीत झाला आणि त्यावर ते बोलत होते. अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीची तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी कर्णबाळा दुनबोळेसह 21 जणांवर अकोला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि या 21 आरोपींपैकी मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबोळे यांनी अटकपूर्व जामिनाकरता अकोला जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून या अर्जावर न्यायालयात 7 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. आमदार अमोल मिटकरींच्या वाहनावरील हल्ला प्रकरणी आरोपींच्या संख्येत वाढ झाली. या प्रकरणात आणखी 9 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला तर 13 आरोपींव्यतिरिक्त जिल्हाध्यक्ष राजेश कळे आणि नितीन गव्हाळे यांनाही आरोपी करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली.
एका पक्षाचे सरकार येण्याचा काळ सध्या नाही, सिटिंग जागा त्या पक्षाकडे असाव्यात अशा चर्चा झाल्या आणि मात्र विद्यमान जागांची अदलाबदल होऊ शकते असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. युवा नेतृत्वाला संधी देण्याचं काम आम्ही करू असं अजित पवारांनी म्हटलंय. मी नाव बदलून कधीही प्रवास केला नाही, मी वेषांतर करून दिल्लीत गेल्याचा आरोप खोटा आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, आरोप सिद्ध करता न आल्यास आरोप करणाऱ्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा अशा शब्दात अजित पवारांनी संताप व्यक्त केला आणि तर वेषांतर केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन असंही अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून खासदार संजय राऊतांनी टीका केली. निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, 2 महिने पैसे देतील नंतर पळून जातील असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. भाजप शासित राज्यात लोकशाही राहिलेली नाही, महाराष्ट्रात जे सुरू त्याचा दिल्लीत कंट्रोल आहे, सत्ताधाऱ्यांना घटनाबाह्य कामांचं व्यसन लागलंय अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली आणि हे गुंडगिरीला पोषणारं सरकार असून उद्या गुंडांकडून आमच्यावरही हल्ले होतील असं विधान संजय राऊतांनी केलं. जरांगे पाटील यांची प्रत्येक आंदोलनात वेगळी भूमिका आहे आणि लोकसभा निवडणुकीत त्यांचं टार्गेट कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे नव्याने त्यांनी फूस लावायच्या भानगडीत पडू नये असा टोला लक्ष्मण हाके यांनी लगावलाय. आम्ही आणि ओबीसी समाज कायदेशीर लढाई लढतोय, जरांगे यांच्या मागण्या बेकायदेशीर असल्यानं त्यांनी कोणाला चॅलेंज करू नये असं देखील ते म्हणाले. आदर्श बँक घोटाळ्यात प्रॉपर्टी सील करून जमा झालेले पैसे खातेदारांना देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली. सोमवारपासून खातेदारांना रक्कम देण्यास सुरुवात होणार असून पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. पूजा खेडकर अटकेच्या भीतीने दुबईला पळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्लीत असलेली पूजा खेडकर दुबईला पळाल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकरचा शोध सुरू आहे. पूजा खेडकरनं तब्बल 7 वेळा त्यांच्या नावात फेरफार केल्याचं दिल्ली पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय. इतकंच नव्हे तर पूजा खेडकरने तिच्या वडिलांच्या नावामध्ये सुद्धा फेरफार केल्याचं आता समोर आलंय. त्यामुळे आता पूजा खेडकर हिच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा नांदेड जिल्ह्यात त्यांची पोहोचली आणि माळेगाव इथल्या प्रसिद्ध खंडोबाचं दर्शन घेऊन त्यांनी यात्रेला सुरुवात केली. ऐन पावसाळ्यात उल्हासनगरच्या काही भागात पाणी टंचाईची समस्या भेडसावते. मुसळधार पावसामुळे धरणात समाधानकारक पाणीसाठा असताना केवळ प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी टंचाई झाल्याचा आरोप करत नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केलं. वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचं विधी महाविद्यालय आणि मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी एकत्रितरित्या कायद्यांबाबत जनजागृती केली. कायदे आणि मूलभूत अधिकारांची जनजागृती हा कार्यक्रम चेंबूरच्या समर्थनगरमध्ये घेण्यात आला आणि या कार्यक्रमाला स्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला. साताराच्या 2 धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं वाईच्या गणपती मंदिरात पाणी शिरलंय. महागणपती मंदिराच्या दोन्ही बाजूनं पाणी वाहू लागलं असून वाईकरांची मंदिर परिसरात गर्दी पाहायला मिळते. अकोल्यात पावसाचा जोर वाढल्यानं बार्शी टाकळी तालुक्यातील दगड पारवा प्रकल्पाची पाणी पातळी 317 मिलीमीटरनं वाढली आहे तर प्रकल्पातील साठा 92.15% वाढलाय. प्रकल्पाचे 4 वक्र दरवाजे 5 सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 674व्या संजीवन सोहळ्यानिमित्त जळगावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. फुगडी आणि टाळ खेळत समाज बांधवांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. शासनाच्या संकेतस्थळावर दिव्यांग प्रमाणपत्र दिसतात मात्र प्रत्यक्षात ही प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयानं दिली नाहीत असा नवा घोटाळा अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उघडकीस आलाय. प्रशासनानेही या प्रकरणाला दुजोरा दिला असून या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं. खालापूरच्या आरकतवाडीत नदी प्रवाहातून अंत्ययात्रा काढण्यात आली. काढण्याची वेळ आली आणि या वाडीसाठीची स्मशानभूमी पिरकटवाडीत नदीच्या पलीकडे आहे. यासाठी पूल बांधून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होते. आमदार महेश बालदी यांनी इथल्या पुलाच्या कामाचं नावापुरतं उद्घाटनही केलं मात्र पूल बांधण्यात आलेला नाही आणि त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शिवारात मोगा तळ्याशेजारी 120 किलोची महाकाय मगर आढळली. मगरीला पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं. इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला. शहरातील अग्रेसर भवन परिसरात कुत्र्यांनी हल्ला करताच या मुलानं 10 फुटांवरून उडी मारली आणि यात हा विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळते.
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील हत्ती आता कर्णे गावात येऊन शेतीचं नुकसान करतायत। कर्णे गावात हत्ती गावात फिरत असून गावातील केळी, नारळी, सुपारीच्या बागांचं नुकसान करतात। शहापूर सातोना मार्गावर हरिण आणि काळविटांचा मुक्त वावर दिसून येतोय आणि शेतावर जात असताना अनेकदा रस्ता ओलांडणारे प्राणी अचानक समोर येत असल्यानं अपघाताची शक्यता वर्तवली जाते। नवी मुंबईत जोरदार पावसानं हजेरी लावली। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसानं वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला होता। पालघरमध्ये पुन्हा एकदा पावसानं दमदार हजेरी लावली। बोईसर, नागझरी, डहाणू भागात मुसळधार पाऊस झाला। पुण्याच्या केशवनगरमधील नेफ्रा ही या कचरा विलगीकरण कंपनीला टाळे ठोकण्याची मागणी करण्यात येते आणि या कंपनीकडून उघड्यावर कचरा टाकण्यात येतो। त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव आणि पर्यायाने साथीचे आजार वाढलेत। त्यामुळे या कंपनीवर कारवाईची मागणी करण्यात येते। वर्ध्यात पशुसंवर्धन विभागाच्या गोडाऊनला गळती लागली आणि त्यामुळे जनावरांची औषधं, गोळ्या आणि इतर साहित्य भिजले। हेच साहित्य वाटप केलं जात असून पशुसंवर्धन विभाग याकडे कधी लक्ष देणार असा सवाल विचारला जातोय। छत्रपती संभाजीनगरच्या खडकेश्वर मंदिरात अचानक भडका उडाला। मंदिरातल्या शिवपंडीवरच ज्वलनशील पदार्थानं हा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं। भाविक दर्शन घेत असतानाच हा भडका उडाल्यानं 2 ते 3 भाविक भाजल्याची माहिती मिळते। चंद्रपुरातल्या बाबूपेठ भागात एका लहान मुलानं काजळाची डबी गिळल्याचा प्रकार समोर आलाय आणि हा प्रकार लक्षात येताच कुटुंबानं तातडीनं रुग्णालयात धाव घेतली। डॉक्टरांनी ती डबी बाहेर काढून लहानग्याचा जीव वाचवला। बीडच्या परळी गंगाखेड रस्त्याचं सध्या काम सुरू आहे। बहुतांश ठिकाणी पुलाचं काम रखडल्यानं पावसाळ्यात वाहनधारकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे रखडलेलं काम सुरू करावं अशी मागणी स्थानिकांसह वाहनधारकांकडून केली जाते। श्रीरामपुरात पोलिसांसमोर अंगावर रॉकेल ओतून पती पत्नीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं समोर आलं। 40 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध न लागल्यानं संतप्त झालेल्या पती पत्नीनं हे पाऊल उचललं। 8 दिवसात मुलीचा तपास लावण्याचं आश्वासन देण्यात आलंय। भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले। सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन केलं। पीएम किसान योजनेपासून जळगावमधील अनेक शेतकरी वंचित आहेत आणि या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक आणि कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला। नवी मुंबईतील वाशी प्रभाग कार्यालयात मनसेने झोपा काढो आंदोलन केलेलं आहे। प्रभागात अनेक अडचणी असून अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही कारवाई होत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। पाचोरा भडगाव तालुक्यात गेल्या महिनाभरापासून स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य पुरवठा होत नाही आणि ऑनलाईन यंत्रणेत बिघाड झाल्यानं पुरवठा केला जात नव्हता। या विरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारून त्यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक झाली आहे। लातूरच्या उदगीरमध्ये अनुराग ठाकूर यांच्या फोटोला जोडे मारून निदर्शनं करण्यात आली। हिंगोली शहरात भाजप नेते अनुराग ठाकूर यांच्या निषेधार्थ काँग्रेसने निदर्शनं केली। खासदार ठाकूर यांच्या फोटोला जोडे मारून हे आंदोलन करण्यात आलं। पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली। बनावट कागदपत्रांचा आधार घेत पासपोर्ट काढून ते राहत असल्याचं उघडकीस आलं। बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा परिसरातून गोवंश चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आणि यामुळे पशुपालक भयग्रस्त आहेत। यामागे आंतरजिल्हा टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करत पोलीस कधी कारवाई करणार असा सवाल केला जातो। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आता ब्रेकनंतर आपण इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत। अगदी झटपट सुरुवात करूया। वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस 100 पेक्षा जास्त घरं बांधून देणार आहे। केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन होऊन तब्बल 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो जण जखमी झाले। या दुर्घटनेनंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी वायनाडचा दौरा केला आणि या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी ही घोषणा केली। दिल्ली सरकारतर्फे दिव्यांग मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या निवारागृहात गेल्या 20 दिवसात 13 मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत ही धक्कादायक बाब समोर आली आणि यामुळे निवारागृहातील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय आणि भाजपने इथल्या हालाकीची परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीवर टीका केली।
अभिनेत्री प्रियांका चोप्रानं मालती मेरीचा एक गोड फोटो शेअर केला। यात लहानगी मालती चपाती लाटताना दिसते आणि प्रियांकाने एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात मायलेकी गाताना दिसून येत आहेत। तिच्या या चाहत्यांनी तिच्या या फोटोला, या व्हिडिओला मोठी पसंती दिली। प्रसिद्ध गायक अरिजित सिंगची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यामुळे त्याने या महिन्यात ब्रिटनमध्ये होणारे कॉन्सर्ट पुढे ढकललेत। सोशल मीडियावर त्यांनी ही माहिती देत खेद व्यक्त केला। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।